तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, फ्रेश होऊन पण झालेलं आहे, आराम विराम सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता वाजले 3:30. आत्ता आपल्याला हा जो पतेरा जो आहे, हा मागे जो पतेरा दिसतोय तो आता आपण गोळा केलेला आहे बऱ्यापैकी. अजून 2-3 खेपा बाकी आहेत. खेपा म्हणजे अजून 2-3 राऊंड पतेरा यायचा बाकी आहे. आणि त्याच्यानंतर आपण आग घालणार आहे. आता थोडं जरा उशिराच घालणार होतो, 4-4:30 5च्या दरम्यान, कारण की आग मोस्टली संध्याकाळीच घालतात, कारण की संध्याकाळी वारा थोडा शांत असतो, आग पसरण्याची शक्यता नसते. पण आता क्लायमॅटिक चेंजेस असे होत आहेत की बाबा सकाळपासून ते आत्तापर्यंत अतिशय जास्त प्रमाणात तापलं आहे पूर्ण. ऊन काहीतरीच पडतं आहे. आणि क्लायमेटमध्ये मी ते ऑनलाईन मी सध्या चेक केलं प्रेडिक्शन, तर पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा वादळ, या 2 गोष्टी शक्यता आहे. प्लस गव्हर्नमेंटकडनं एक मेसेज पण येतो, माहिती आहे तुम्हाला हे आजकाल, त्याच्यावरती पण ते अलर्ट दिलेलं आहे. मग आता दोन्ही ठिकाणीचं प्रेडिक्शन जर असेल तर जवळजवळ 80 to 90% चान्सेस असतात की पाऊस किंवा वादळ या दोघांपैकी एक गोष्ट 100% होणार आहे. मॅपमध्ये दाखवत आहे की बाबा जवळजवळ कोल्हापूर राधानगरीच्या आसपास पाऊस आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी बघता आम्ही हा डिसिजन असा घेतला की लवकर सगळा पतेरा पटापट गोळा करून 4-4:30 वाजताच आग लावून मोकळी व्हायची. तर हा जो कोपरा आहे जिकडे हा पत्रा टाकला आहे, तर ह्या कोपऱ्यात तिथे आग घालायची आहे. प्लस हा वरचा कोपरा जो आहे तुम्ही बघताय तो पूर्ण, हा बघा, हा 1 मिनटं, हा वाला, तिकडे पण आपल्याला आग घालायची आहे. ठीक आहे. तर आपण आता सध्या हा जो पत्रा टाकलेला आहे त्याला आपण पसरवणार आहोत पूर्ण वाफ्यात, प्रॉपर एकदम लेवलमध्ये. तर करूया, चला. अशा प्रकारे ते काट्या वगैरे प्रॉपर असं पसरून त्याच्यानंतर आपण याच्यावरती आग घालणार आहे. हा सगळा पत्रा तो मीच करतो, कारण की आता मी झाडू पण घेतलेले आहे. झाडूने प्रॉपर सगळं पसरून हा पूर्ण वाफा कव्हर करणं. त्याच्यानंतर आपण संध्याकाळी त्याला आग घालणार. सो फ्रेंड्स, जेवढा पत्रा आपण इथं आणलेला होता तेवढी आपण पसरून टाकलेलं आहे. अजून ताई घेऊन येत आहेत, नंतर आपण बाकीचा आपण वाफा करायचा आहे.